गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज मी जे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकासंदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे। पुस्तकाचं नाव आहे संतमत सत्संग भावपुष्प। या पुस्तकामध्ये प्रथमतः मी गुरु परंपरेमध्ये गुरुमालिका जी आहे त्या गुरुमालिकेमध्ये गुरुजनांचे फोटो लावलेले आहेत। हे आहेत परमपूज्य संत श्री तुलसीदास महाराज, ज्यांचा जन्म 1763 साली झालेला आहे। जन्मस्थान आहे समारा गाव, पुणे, महाराष्ट्र। यांचा जन्म पेशवे घराण्यात झालेला आहे। पेशवे घराणं म्हणजे बाजीराव पेशवे यांचे हे मोठे भाऊ आहेत। यांचा परिनिर्वाण 1843 स्थान फैजाबाद, उत्तर प्रदेश मध्ये झाला। पुढे यांचे शिष्य परमसंत बाबा देवी साहब आहेत। हा यांचा फोटो। अवतरण आहे, जन्मस्थान आहे हाथरस, अलीगड, उत्तर प्रदेश। यांचा परिनिर्वाण झालेला आहे 1919 मुरादाबाद, उत्तर प्रदेश। यांचे शिष्य आहेत माझे परमाराध्य संत सद्गुरु महर्षी मेही महाराज। यांचा जन्मस्थान आहे खोकशीश्याम, मझवा, बिहार। यांचा जन्म सन 1885 साली झाला। घराणा आहे 1885 साली आणि परिनिर्वाण झालेला आहे 1986 साली, भागलपूर, बिहार येथे। परमाराध्य संत सद्गुरु महर्षी मेही महाराज वयाचे 101 वर्ष जगले आणि 101 वर्षानंतर त्यांनी शरीर सोडलं। आता ज्या ठिकाणी भागलपूरचा सिद्ध आश्रम आहे, सिद्धपीठ आहे, त्या ठिकाणी त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे। त्यांचं परिनिर्वाण झाल्यानंतर त्यांची गादी जी, त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत ते आहेत पूज्य संत महर्षी संत सेवी परमहंसजी महाराज। यांचा जन्म 1920 स्थान मध्यपुरा, बिहार राज्य आणि परिनिर्वाण झालेला आहे महर्षी मेही आश्रम, भागलपूर, बिहार, 2007 वर्ष। त्यांचं परिनिर्वाण झाल्यानंतर परमाराध्य संत सद्गुरु महर्षी मेही महाराजांचे दुसरे उत्तराधिकारी म्हणजेच माझे गुरुदेव परमपूज्य महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराज, जे आता सध्याचे वर्तमान संतमतचे आचार्य आहेत। त्यानंतर आता सध्याचे संतमतचे वर्तमानचे आचार्य आहेत, ज्यांचं आता वय वर्ष 94 चालू आहे। आणि त्याच्यानंतर माझे दृष्टियोगची दीक्षा देणारे जे गुरु आहेत ते आहेत पूज्य गुरुसेवी स्वामी भगीरथ दासजी महाराज।
ज्यांनी परमाराध्य संत सद्गुरू महर्षी मेही महाराजांची अजीवन सेवा केलेली आहे, 24 तास त्यांच्या सोबत राहून सेवा केलेली आहे, ते म्हणजे माझे पूज्य गुरुदेव गुरुसेवी स्वामी भगीरथदासजी महाराज. त्यानंतर पूज्य संत महर्षी शाही परमहंसजी महाराज, ज्यांचं जन्मस्थान आहे 1920 जन्मतिथी आणि परिनिर्वाण आहे 2009. संतमत सत्संग भावपुष्प हे पुस्तक लिहिण्यामागे कृपाशीर्वाद आहेत संत सद्गुरू महर्षी मेही परमहंसजी महाराज आणि माझे पूज्य गुरुदेव महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराज. आणि प्रेरणास्थान आहेत पूज्य स्वामी छोटेलालदासजी महाराज. त्यानंतर या पुस्तकामध्ये आशीर्वचन दिलेलं आहे. जे पुस्तक लिहिल्यानंतर जे आशीर्वचन मिळालेले आहेत त्या आशीर्वचन प्रथमतः माझे पूज्य गुरुदेव महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराज, त्यानंतर माझे दुसरे गुरु पूज्यपाद गुरुसेवी स्वामी भगीरथदासजी महाराज, त्यांनी हे आशीर्वचन दिलेलं आहे. हे आशीर्वचन त्यांच्या सेवकाच्या हस्ताक्षरात आहे आणि त्यांची खाली सही आहे, गुरुदेवांची सही आहे. त्यानंतर मला दुसरा आशीर्वचन मिळाले पूज्य स्वामी छोटेलालदासजी महाराज. त्यानंतर तिसरं आशीर्वचन आहे सत्यप्रकाश महाराज, जे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता आहेत. त्यानंतर पूज्य स्वामी रवींद्रनाथजी महाराज, जे मुख्य पीठ श्री क्षेत्र भागलपूर येथील आश्रमाचे भोजनाची व्यवस्था आणि स्तुती विनंती प्रार्थना असं सत्संग त्यांच्या सेवा त्यांच्या मार्फत होत असते. अशा प्रकारे हे पुस्तक, या पुस्तकामध्ये अनुक्रमानिका आहे माझे मनोगत, दुसरा आहे संत सद्गुरू महर्षी मेही परमहंसजी महाराजांचे जीवनचरित्र, 3 नंबरला संत गुरुदेव महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराजांचं जीवनचरित्र, 4 संतमतची व्याख्या, 5 ईश स्तुती, 6 प्रातसायंकालीन संत स्तुती, 7 आहे सद्गुरूंची स्तुती, 8 आहे सद्गुरूंचा जय जयकार, 9 प्रातकालीन नामसंकीर्तनम, 10 संतमतची मूलतत्वे, 11 अपरान तसेच सायंकालीन विनंती, 12 आहे संतमतचा सिद्धांत, 13 संत आणि संतमत, 14 आहे गुरु आणि सद्गुरू, 15 आहे संत संगती आणि ब्रह्मविचार, 16 9-10 भक्ती, 17 पंचपदावली सेवक उद्धवदासजी द्वारा, 18 पंचपदावली सद्गुरू महर्षी मेही महाराजांची, 19 आहे सद्गुरूंची आरती, 20 आहे तन मंदिर आरती, 21 आहे यह ज्ञान दिया गुरु मेहीने ये भजन, 22 पूज्य गुरुदेव आणि पूज्य गुरुजनांचे आशीर्वाद आणि 23 अंतिम सत्य म्हणजे अंतिम संदेश. याचे माझे मनोगत, यामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सद्गुरू महर्षी मेही परमहंसजी महाराजांचे अवतरण या पृथ्वीवर होणे आणि माझ्या वयाच्या 12व्या वर्षीचं त्यांचे मला सद्गुरूंच्या रूपात भेटणे, ही गोष्ट माझ्यासाठी परम भाग्याची आहे असे मी समजतो. कारण खरं पाहिलं तर या कलियुगात असे आत्मसाक्षात्कारी ब्रह्मर्षी लाखो प्रयत्न केले तरी मिळणे खूप कठीण असतं, जे मला अगदी सहजतेने भेटलेले आहेत. सद्गुरू काय असतात, गुरु काय असतात, दीक्षा काय असते याचे मला किंचितही ज्ञान नव्हतं आणि ना हे ज्ञान घेण्याची माझ्या मनात कधीही इच्छा झाली नाही. पण जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की जे आपल्या आईवडिलांच्या पुण्याईनं आपल्याला आपोआप सद्मार्गावर घेऊन जातात.
ती एक वेगळीच कथा आहे. ती अशी की मी लहानपणात माझ्या वयाच्या 11-12व्या वर्षापासूनच एखाद्या चहाच्या टपरीवर किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये काम करत करत माझे शिक्षण पूर्ण करत होतो. असेच एक दिवस माझ्या परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यावर काम शोधत असताना एका शाकाहारी हॉटेलवर गेलो आणि तिथे मला काम मिळेल का अशी विचारणा केली. तेव्हा तिथे एक महाराज खुर्चीवर बसलेले मला दिसले. त्यांनी मला जवळ बोलवले आणि माझ्याविषयी काही वैयक्तिक माहिती विचारून मला त्यांनी खाऊन पिऊन ₹250 महिना याप्रमाणे कामावर ठेवले. मी लगेच त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांनी मला सद्गुरूंच्या रूममध्ये जाऊन सद्गुरूंचे दर्शन घ्यायला सांगितले. आता मी तिथेच राहणे पसंत केले. तिथे राहत राहत मी माझे शिक्षण पूर्ण करू लागलो. असेच एक दिवस मला माझ्या परिवाराची आठवण आल्यावर तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर असलेले पाटोदा गंगापूर नेहरी नावाच्या गावात माझ्या परिवाराला भेटायला गेलो. पण चुकून माझ्या खिशात ₹2ची नोट आली. त्यामुळे मी तिथेच काम करणाऱ्या माझ्या गावात राहणाऱ्या एका बाईच्या हातात ती नोट ₹2ची नोट त्यामुळे मी तिथेच काम करणाऱ्या माझ्या गावात राहणाऱ्या एका बाईच्या हाताने ती ₹2ची नोट परत पाठवली. याच प्रामाणिकपणाच्या गोष्टीवर महाराज माझ्यावर खुश झाले आणि मला त्यांचा शिष्य बनवण्याचे ठरवले आणि माझा पगारही ₹250 वरून ₹400 प्रति महिना केला. नंतर माझी शाळा चालू झाल्यानंतर त्यांनी मला तिथेच राहून शाळेत जायला सांगितले. अशा प्रकारे माझे शैक्षणिक जीवनासह आध्यात्मिक शिक्षणातही प्रगती होण्यास सुरुवात झाली. लहानपणापासून माझे कुटुंब आध्यात्मिक असल्यामुळे तसेच लहानपणापासूनच परमपूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादा यांच्या स्वाध्याय केंद्रात म्हणजेच बालसंस्कार केंद्रात भगवद्गीतेसह काही संस्कृत श्लोकाचे ज्ञान अवगत असल्यामुळे मला काही दिवस गुरुबाबा सोबत आणि काही दिवस कुटुंबासोबत राहून मानस जप, मानस ध्यान, दृष्टी साधन याचा अभ्यास करत करत ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध सारख्या महान ग्रंथांचा अभ्यास करायला मिळाला. लहानपणापासून कुटुंब आध्यात्मिक असल्या कारणाने माझीही आध्यात्मिक रुची वाढत गेली आणि गुरुबाबा आणि गुरुमाता यांच्याशी लगट झाली. तेथे राहून मी दोघांची सेवा करू लागलो. ते दोघेही माझ्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायचे. एक दिवस मी खूप आजारी पडलो. मला टायफॉइड, कावीळ सारख्या आजाराने घेरले. परिणामी माझा ताप 105च्या अंशावर गेला. डॉक्टर पण परेशान झाले. त्या वाईट परिस्थितीमध्ये माझे आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही माझ्या जवळ नव्हते. अशा परिस्थितीमध्ये माझ्या गुरुबाबा आणि गुरुआईने रात्रंदिवस उषा पायथ्याशी बसून माझी सेवा केली आणि मला आजारातून बाहेर काढले. गुरुबाबा जेवढे बाहेर काढले. गुरुबाबा जेवढे प्रेम करायचे तेवढेच काही चूक झाल्यास स्नेहवश रागवायचे. मी ज्या गुरुबाबाविषयी बोलतो आहे ते आहेत श्री सोपानदेव बाबा, ज्यांनी महर्षी मेही परमहंसजी महाराजांचे एक मुख्य शिष्य महर्षी साई परमहंसजी महाराजांकडून दीक्षा घेतली आणि सोपानदेव बाबा कडून मी घेतली. माझ्या वयाच्या 12व्या वर्ष ते 35 वर्ष पर्यंत त्यांनी मला जे शिकवले त्यामध्ये मी संतुष्ट न झाल्यामुळे मी महर्षी मेही महाराजांच्या मुख्य पीठावर जाऊन दीक्षा घेण्याचे ठरवले आणि तो योग दिनांक 22 जुलै 2021 आषाढ शुद्ध द्वादशी शके 1943 होता. या दिवशी मी गुरुवर्य महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराज, जे महर्षी मेही परमहंसजी महाराज आश्रम भागलपूर बिहार येथील मुख्य आचार्य आहेत, यांच्याकडून विधिवत दीक्षा घेतली. धर्मशास्त्रानुसार तसेच वैदिक शास्त्र धर्मानुसार परमपूज्य सद्गुरू आणि गुरुदेव यांच्या आशीर्वादाने माझे ब्रह्मचर्य आणि गृहस्थ वानप्रस्थ जीवन प्रगतिकारक सफल होऊन
माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती व्हावी, तसेच या मायाने विणलेल्या जाळ्यामध्ये मला न अडकवता मला या जाळ्यातून सहजपणे बाहेर काढण्याची कृपा व्हावी आणि मी कोण, मला काय करायचे आहे, कुठं जायचं आहे याचा बोध व्हावा. या वारीमध्ये माझे गुरु महाराज मला नक्की साथ देतील हीच सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. खरे पाहता हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश खरा तर हा आहे की माझ्यासह इतरांनाही आपले मानव जीवन आणि मानव जीवनाचा उद्देश काय आहे याचा बोध व्हावा. हाच आहे. सत्याच्या मागे न धावता सत्य काय आहे हे जाणून घेणे हाच यामागचा एकमेव मुख्य उद्देश आहे. श्री सद्गुरु महाराज की जय.